ओके सर. आता हे जर पेंटिंग बघितलं तर पेंटिंगमध्ये काय सांगितलं की त्याने हेडफोन लावलेले आणि त्याचा आणि निसर्गाचा काहीच संबंध नाही. तो पक्षी खांद्यावर बसला आहे का, निसर्गाचे असणारे नाळ जे आहे तो विसरून गेला आणि त्याला स्वतःचं अस्तित्व हरवून सुद्धा तो फक्त मग्न आहे कशामध्ये, त्याच्या मोबाईलमध्ये आणि त्याच्या वेगळ्या विश्वामध्ये. तो कृत्रिम झालेला, त्याला निसर्गाची नाळच आता राहिलेली नाही. तो फक्त आज चंगळवादामध्ये राहिला नाही. की विद्यार्थ्यांनी सुद्धा आता मोबाईलचा वापर आपल्या अभ्यास किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी करायला पाहिजे. पण आज त्याच्यापासून सुद्धा विद्यार्थी हरकत व्हायला लागले. बघायला खूप मिळालं. पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं, कला क्षेत्रामध्ये बघायला मिळायचं नाही आणि मुलं शोधायची. आता काय झालं, भरपूर मिळतंय पण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये ती कमी जाणवायला लागली. कारण विद्यार्थी आज कृत्रिम फार झाला. म्हणजे जेव्हा एखादा कन्सेप्ट आम्ही देतो, एखादा विषय देतो, मग तो ग्रामीण जीवन असेल किंवा तंत्रज्ञान असेल, मानवी जीवन आणि तंत्रज्ञान असा विषय जरी दिला तरी देखील मुलं त्याच्यावर बघत असताना काही ढोबळ स्वरूपाचे आकार घेऊन ते मांडत असतात. पण त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन फील काय होतं आहे की बाबा तंत्रज्ञानामुळे खरंच यशस्वी झाला आहे का तो यशापर्यंत पोचण्याचा तो मार्ग नुसता आहे हे त्याला अजूनही क्लिअर करतो. आणि त्याला असं वाटायला लागतं की हे सगळे करतात, आपल्याला बघायला मिळते, म्हणजे त्यातनंच काहीतरी घेऊन आपण करायचा. हा जो एक भाग आहे तो कमी व्हायला पाहिजे आणि स्वतःचं ओन क्रिएशन त्या विद्यार्थ्याचं यायला पाहिजे. तशा स्वरूपात जर आलं तर मग ही जी पेंटिंग बघायला मिळतात आपल्याला वेगवेगळी जे आहे तर ह्याच्यामध्ये ही कल्चर आहे, इंडियन कल्चर आहे. ह्याच्यामध्ये जे स्त्रीचं सौंदर्य असेल किंवा आता हे जे पेंटिंग करत असताना त्यातला तिचा असणारा भाव, तिच्या असणाऱ्या ह्या सगळ्या निसर्गाशी असणाऱ्या आणि हे जे बॉटल्स दाखवले त्याच्यावर झाडाचा फॉर्म आणि हे अलंकरण हे एक सौंदर्यात्मक आणि सौंदर्याची जाणीव कलावंताला असायला पाहिजे. निसर्गात खूप सौंदर्य आहे पण ते आपण बघत नाही, त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि मग उतरवत असताना किंवा निर्माण करत असताना सुद्धा ती निर्मिती करताना त्या विद्यार्थ्याचं ऑब्झर्वेशन जे आहे, निरीक्षण जे आहे ते कुठंतरी कमी वाटतं. ते बघणं फिरणं, म्हणून कलावंताला फिरणं खूप असतं. तो फिरत असतो, बघत असतो, समाजातल्या जडणघडणी बघत असतो आणि ते जे बघितलेलं आहे तो चित्रामध्ये कसं मांडता येईल. एखादा व्यक्ती यशस्वी होतो तर त्याच्या पाठीमागचं परिश्रम बघितलं जातं. यशस्वी झाला आहे ना मग त्याचं महत्त्व येतं. तर असं हे होणं, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं असतं. म्हणून एखादा सब्जेक्ट मांडत असताना त्या विषयाच्या मुळापर्यंत जर गेला तर त्या विषयामध्ये तुम्हाला अधिक चांगल्या स्वरूपाचं मांडायचं जे काम आहे किंवा व्यक्त व्हायचं जे काम आहे ते अतिशय सोप्या पद्धतीनं होऊ शकतं. तिथंपर्यंत तुम्ही जायला पाहिजे. आज मला ह्या निमित्तानं सांगावं असं वाटतं तुम्हाला की आज आमच्या संस्थेमध्ये जे काय गौतम मोहनची संकल्पना आहे, गौतम पाटलांची, तर त्यांची संकल्पना जी आहे ती संकल्पना की कलेतून काहीतरी वेगळं निर्मिती होणं आणि मग ह्या लोककलेंचा, क्रिएटिव्हिटीचा जो काही आविष्कार आहे तो मुलांच्याकडून सहजपणे व्हावा. आता आपल्या इथे जर झाडं बघितली तर झाडावरती विविध पद्धतीची जे काही पंडोला आर्ट असेल किंवा लोककला असतील किंवा त्यातल्या अनेक लघुचित्रशैली असतील, वेगवेगळ्या शैलींमध्ये पेंटिंग केलेली झाडावरती बघायला मिळतात. इन्स्टॉलेशन जे केलेले आहे ते प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांनी केलेली. ती इन्स्टॉलेशन मांडण्याची जी पद्धत आहे किंवा वेगळंपण करण्याची पद्धत आहे याला जी प्रेरणा असते ती आमच्या संस्थेचे संस्थापक संचालक जे आता आहेत गौतम पाटील यांची संकल्पना आहे. आणि त्यांच्या संकल्पनेने, त्यांच्या प्रेरणेनं आज आपल्या संस्थेमध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे रांगोळीसारखं प्रदर्शन असेल, लोककलेच्या स्पर्धा असतील, त्याचबरोबर लेझिम स्पर्धा असतील आणि कलेची जी ॲक्टिव्हिटी असतील ते ह्या सर्व आहेत. त्या सर्व ॲक्टिव्हिटी त्यांच्या प्रेरणेतून आज आपल्याला इथं बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्या इथं या ह्याच्यामध्ये 9 फेब्रुवारीला राज्यकला प्रदर्शन होते विद्यार्थी विभागाचे, जे महाराष्ट्रातून येणाऱ्या अनेक आर्ट स्कूलचे विद्यार्थी आहेत त्यांच्या सर्वांच्या ज्या कलाकृती आहेत त्या कलाकृतींच्या निवडक कलाकृतींचं प्रदर्शन आपल्या इथं पाहायला मिळणार आहे. आणि ते जे प्रदर्शन आहे ते पाहण्यासाठी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून सगळेजण इथं येणार आहे. तर माझं या निमित्तानं हे असेल की सगळ्या ज्या शाळा आहेत, सांगली जिल्ह्यातल्या सर्व शाळा असतील, त्याचबरोबर सगळ्या आर्ट स्कूल असतील, तर या सगळ्यांनी या कला प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा आणि ते प्रदर्शन पाहायला यावं. त्याचबरोबर या ठिकाणी असणारं जे एक आमचं कला विश्व महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये सुद्धा जवळपास अनेक ग्रेट आर्टिस्ट जे आहेत, जे बऱ्याच जे निष्णात आर्टिस्ट आहेत, ओल्ड मास्टर म्हणतो, मास्टर आर्टिस्ट आहेत, त्यांच्या कलाकृती आपल्याला ह्या ठिकाणी या म्युझियममध्ये बघायला मिळतात.
की हेही त्यांनी पाहावं आणि इथं असणारी जी विद्यार्थ्यांची कामं आहेत तीही त्यांना बघायला मिळतील आणि त्या सर्वाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा असे मी या निमित्ताने